मेरे महबूब कयामत होंगी. होय बरं आहे का? मी वाट बघायला लावायची, सरळ निघायचं. एवढी घाई काय असते का? घाई तर ना मी सरळ बघितलंच नाही मी. भाऊजी चुकलंच बघा माझं. काय चुकलं? 8 दिवस झालं तो अण्णा दाखवलं. कुठं होत्या? कुठं तुम्हाला सांगितलं ना, सासूबाई आजारी तिकडे तालुक्याला गेली का? मग आहेत तालुक्याला गेली का ती? असं म्हणत होतं. आजारी दवाखान्यात आहेत. हा. मग ह्यांना म्हणलं आता तुम्हीच आम्ही वैतागले. अच्छा, मग त्यांना तिथंच ठेवलं आणि मी आले निघून मग घरी. म्हणजे नवरा तालुक्याला, मी गावाला, म्हणजे आपल्यासाठी रान मोकळं. वहिनी तुम्हाला माझ्या मनातल्या भावना कशा काय कळत्या तो? आता तुम्हाला कळतात म्हणलं मला पण कळणारच ना. एक गोष्ट सांगू का? हा मी सांगा. पण माझ्या बायकोला काल माहेरी सोडलंय. 8 दिवस ते पण येत नाही. अय्यो आता माझ्या घरी बी कोणी नाही आणि तुमच्या घरी बी कोणी नाही. कोणी नाही. मग आपण करायचा का धांगड धिंगा? करू की. हा? आज एक काम करू. मी काय म्हणतोय, साडी तर लय कडक घातली बाबा. तुमच्यासाठी मला सांगा हॉस्पिटलला गेलते का? गावात होय ठरवलंच होतं आज सगळं प्लॅनिंग. हा ना. तुम्हाला बघितलं ना, पचक्यानी मिठी मारा वाटते बघा, आणि पचक्यानी पप्पी द्यावशी वाटते. गावात इथं कुठं इथंच वार केलाय तुम्ही, इथंच वार केलाय. कोणी काय म्हणतो? बघतील उसात जायचं का? नको उसले कापतो. थोडा कापू द्या ना. नको ना, थोडा ऊस कापल्याशिवाय मजा येईन का? दुसरीकडे जाऊ. घरी कोणी नाही ना आता. ऐका ना, घरची माझी वेगळी, ऊसातली माझी वेगळी. चाबरे पण धिंगाणा धिंगाणा धिंगाणा, आता घालूया धिंगाणा. चला चला चला. आज गंमत टोचलं. काय तुम्ही ना जिथं जायचं तुम्ही येड्यासारखे करता. होय नाही, हा बोला. येडगत केल्याशिवाय पेढ मिळत नाही. हा का? खरे. पण तुम्हाला सांगतो, तुम्ही सोबत असले ना, तुमचा सहवास सोबत असला ना, मला बायकोची आठवण पण येत नाही. मला पण. का काय झालं आता? ते माहिती ना किती त्रास देतो. कोण? नुसतं भांड. कोण देणार आहे त्रास? जशी तुमची बायको तसं माझा नवरा. काय 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 करतो काय? नुसतं भांडत राहतो, नीट बोलत पण नाही. मला तुमच्यापाशी आलं का नाही लय बरं वाटत. आहे ना बघा बहिणी, नवरा गेला तरी चालन, धीर धरायचा. मनाचा धीर लय भारी असतो. कसं असतं, जे आपली जवळची व्यक्ती देऊ शकत नाही ना, तीही परकी व्यक्ती आपल्याला देऊ शकते. हा खांदा तुमच्यासाठी सदैव तयार आहे. भाऊजी तुमचं. हा वहिनी, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, रडायचं नाही, लढायचं. तिकडं नाही झोपायचं, इकडं उसात येऊन झोपायचं. आपलं आले लगेच घसरली गाडी. गंमत केली. पण खरं सांगू का, मला एक सांगा, उसात मजा येते का घरात मजा येते? ऊस अंगाला कापतो तर मजा किती येते, आहे का नाही? होय. नाही म्हणता रंगाचा आका ऊस सापट गेला आपण. आता कोणाचा ऊस आपल्याला सपाट रंगाचा राहिलाय थोडा, राहिलाय थोडा. जरा असं गद्दा 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 हलू. तिकडच्या ऊस उद्या नाही, मग नंतर मध्ये अंतर आहे. कल किसने देखाय, उद्या कुणी बघितलंय? संध्याकाळी. आज मग आताच धिंगाणा. हो, तापलेल्या तव्यावर चपाती टाकली की चर्र चर्र, तसं माझं झालंय. तुम्ही जवळ आले की माझं टर टर होतंय. मी काय म्हणतो, लाडत आले. लाडात नाही, मी ऊसात चाललोय. मी काय म्हणतो, कोणी क्लिनिक फस लावता का? चेष्टा करता म्हणूनच मी रागवते कधी कधी. मी काय म्हणतो, चला लगेच जाऊ, लगेच जायचं. बघा मग तुमची मर्जी. थोडासा उच कोणी बघणार नाही ना अजिबात ना, डोळं झाकून करू सगळं. मी तुमच्या बोकांडी, तुम्ही माझ्या बोकांडी. गंमत बोलून दाखवायची गरज आहे का इथं पण? ठीक आहे ना, ठीक आहे, चला चला. ऐकायचं, चला सावकाश. तुम्ही ना असं मला आडबाजूला नव्हतं आणाय पाहिजे. इथं नाही कोणीच. कोण नाही तर दरवेळेस असंच म्हणता कोण नाही. किती घाबरणार आहे. घाबरायचं तसं काही नाही. मग
पण कोणी बघितलं एक तर हा? मला काही कळत नाही का एवढं. मला नक्की सांगा, मी सोडून दुसरं तुमचं कोणाबरोबर लफड नाही ना? अयो, विश्वास नाही माझ्यावर. तुमचा काय विश्वास ठेवायचा? तुम्हाला नवरा- मी गावातल्या एका सुद्धा माणसाकडे वळून सुद्धा बघत नाही. हा. दिवस रात्र फक्त तुझा विचार करते आणि असं बोलता माझ्या. तसं नाही, तुम्हाला नवरा असून बी तुम्हाला डबल इंजिनची गरज लागते म्हणून म्हणलं. का तुला नाही आवडत का मी? मला करायला आवडत की मग मग मी काय नाही म्हणतो, त्यासाठी आलोय. हा, मग एवढं तर कळतं ना. करू ना मग लवकर. हा, करू आपण की. करायसाठीच आलेलो आहे. मग हा. केल्याने होत आहे रे, आधी केलंच पाहिजे. केलंच पाहिजे. हा? आणि असं परत म्हणायचं नाही. काय काय नाही म्हणायचं? दुसऱ्यांकडे भक्ती कान हाय कान मी आज फक्त विचारपूस केली. अजिबात नाही करायची. असं तुमचं विचारपूस बी करायचं नाही. हा, माणसाला काळजी वाटते. कसं होतं, आपलं माकड आहे ना, आपल्या झाडावर चढलं म्हणजे बरं आहे. तुमच्याच झाडावर आहे, दुसरीकडे नाही कुठं लोकांच्या चढलं. झाडावर नाही चढावा. चढा ना, अयो, लोकांच्या झाडावर बी चढा, शेताच्या झाडावर बी चढा. अरे 2 मिनिटं झालं रे, 2 मिनिटं मला सोडून. तिसऱ्या मिनिटाला लगेच झाडावर चढली बी. कोण काय कोण? हा? कोण वय? हा? कळतंय का काय बोलताय? हा? हा, काय बोलला तू? कळतंय मला का काय? कळत नाही ना, तुला तर कळतंय ना. मग? मला अक्कल आहे, मला माहिती नको तू सांगू. सांग, मी सांग बरं. नाही ना, सांग, तुला कळतं ना, सांग. ह्या अहो, गाला भाऊजी कोण काय चावले? पण बोलताय तुम्ही? कोण चावले सांग ना. मच्छर चावलेत मला, मच्छर एवढे. मच्छर. हा. तुमच्या बापाने मच्छराला दात ठेवलं होतं एवढं ठेवलं मोठं. तर सांगा ना. हा? कंगवा लागलाय सकाळी विंचरताना, हे अशी केस विंचरताना असं खसकन इथं कंगवा ह्यो काय लागलाय. म्हणतोय मी चावलो? हा? वहिनी भाऊजी काय बोलताय तुम्ही? लाज वाटते मला, म्हटली मानावर हॉस्पिटल आहे, मला कोण जपत नाही, मी आलो. हा? किती खोटं बोलायला लागले हे. अरे काय आगावदानीची बाई रे ही. हा? हा, मला म्हणली मी पुरुष शकत वाकड्या नजरेने बघत नाही म्हणली. आयुष्यभर. कधी बघितलं तुम्ही? बघितलं का डोळ्यांनी मला? अगं, 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 अरे, बघितलं. उद्या कोणी तिसरा येऊन काही सांगाल, मग तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार आहे का? नाही नाही, मला शंका होती. तरी पण बाईला नवरा आहे म्हणलं, डबल इंजिन काय आला इथं, तुझी बाई ट्रिपल इंजिन लावायला लागली. टेबल सोड. काय पण बोलू कधी नका तू, आता, कधी दोघंच्या मी. दोघं मिळून. आणि आधी मध्ये कोणीतरीच असू शकते. नीट जिबीला हाडबीड हाय जे का पण नाही? हाड नाही, पण तुम्ही मला धोका दिलाय, लक्षात ठेवा. धोका नाही, तुम्ही हा. दोघं नाटक करायला लागले, मला नाही. धोका द्यायला लागले. त्या काळ्या मुळच्या नादी लागता काय? मी काय पुरत नव्हतं काय तुम्हाला? तू पुरायचं सांगू नको. काय? आज कळालं मला, रेल्वे बारीक आणि बोगदा मोठा. हा? अरे या बाईच्या तोंडावर जाऊ नको, याचपासून ना तुझं मास तुटतंय. अरे दोघं काय तोंड्यांनो, हा. तोंड बघितलं का तुम्ही आरशात? ए नीट अरे बोले. कुठली बाई तरी पटल का तुम्हाला? पोरगीतून बाई तिकडं आम्हाला दोन- आले मोठे चाले तोंड घेऊन. अरे मला तो तोंड बी बघायचं नाही. अरे इथं पुढं जा मागं रे, नको. तुझंच बघणार नाही मी. निघ. आता तू कुणाची वाट बघतोय? चल निघ, मला एवढं बोलतो. तेवढं चुटकून चुटकून आणून दे ना. चल निघ, तो का चप्पल काढू आता. मग ते आई घातली हा? बाईच्या आईचं. दोघंच्या दोघं मिळून मला शिव्या घालतात. गेले दोघं पण, जाऊ दे. तिसरा शोधते मी आता, ह्यांच्यापेक्षा भारी.